देशामध्ये 5 वर्षात 5 पंतप्रधान, काँग्रेसचा नवा फॉर्म्युला, नरेंद्र मोदींचा काँग्रेससह इंडिया आघाडीवर हल्ला। असली कोण नकली कोण हे जनतेला ठाऊक, मुंबईतील 6ही जागा महायुतीच जिंकणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास। शरद पवारांनी राष्ट्रवादीची सीएम पदाची संधी घालवली, काँग्रेसपेक्षा जास्त जागा येऊन देखील पवारांनी मुख्यमंत्री होऊ दिला नाही, अजित पवारांच्या त्या वक्तव्याला धनंजय मुंडेंचा दुजोरा। फडणवीसांनी पवनराजेंच्या हत्या प्रकरणाचा निकाल एका महिन्यात लावावा, खेकडा मंत्री लयच बोलायला लागलाय, ओमराजे निंबाळकरांचं तानाजी सावंतांना प्रत्युत्तर। शिवसेनेकडून राहुल शेवाळे यांनी भरला उमेदवारी अर्ज, मुख्यमंत्री शिंदे आणि केसरकरांच्या उपस्थितीत दाखल केला अर्ज। शांतिगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावानं भरला अर्ज, शांतिगिरी महाराज शिवसेनेच्या एव्ही फॉर्मच्या प्रतीक्षेत, शिवसेनेच्या नावानं अर्ज भरल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ। भाजपनं अजित पवारांना लोकल नेता केलंय, भाजपसोबत जे जातात त्यांची ताकद कमी केली जाते, रोहित पवारांचा अजित पवार यांच्यावर निशाणा। महायुतीसाठी राज ठाकरे मैदानात, महायुतीचे उमेदवार नारायण राणेंसाठी 4 मे रोजी राज ठाकरे सिंधुदुर्गात घेणार जाहीर सभा। तुम्ही माझ्यावर मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडेल, पंकजा मुंडे यांचं नाळवंडी येथील सभेत कार्यकर्त्यांना आवाहन। काँग्रेस देशाची सत्ता मिळेल अशी स्वप्न बघते, सोलापूरच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर पुन्हा एकदा टीका। श्रीकांत शिंदेंचा कल्याणमध्ये डिजिटल प्रचार होणार सुरू, गाड्यांवर डिजिटल स्क्रीन लावत विकास कामांची देणार माहिती। भुजबळांची प्रचार सभांकडे पाठ, पुणे सोलापूर बीडमध्ये भुजबळांच्या सभेची मागणी, लोकशाहीला सूत्रांची माहिती। मुंबई उत्तरसाठी काँग्रेसकडून लढण्यास तेजस्वी घोसाळकर यांचा नकार, आता काँग्रेसकडून भूषण पाटील आणि कालू बुधैलिया यांच्या नावाची चर्चा। धुळ्यामध्ये डॉक्टर सुभाष भामरे यांनी भरला उमेदवारी अर्ज, मंत्री गिरीश महाजन, दादा भुसेंच्या उपस्थितीत दाखल केला उमेदवारी अर्ज। पंकजा मुंडे यांना मराठा समाजाचा विरोध, पंकजा मुंडेंच्या ताफ्यासमोर मराठा समाजाची घोषणाबाजी। ईव्हीएमच्या सुरक्षेवर नागरी संरक्षण कृती समितीला शंका, ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमचं थेट प्रक्षेपण करा, अमरावती नागरी संरक्षण कृती समितीची मागणी। वर्ध्यातील आष्टी तालुक्याला अवकाळीचा तडाखा, आष्टीतील बांबार्डा गावात पावसामुळे प्रचंड नुकसान, तर वादळात 8 ते 10 घरांचं नुकसान। आग्र्यामध्ये गोदामाला भीषण आग, गोदामाला लागलेल्या आगीमुळे परिसरामध्ये धुराचे लोट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।